ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत हे विविध सभांमध्ये पंतप्रधान मोदींचा अपमानजनक उल्लेख करत असल्याची तक्रार भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आणि प्रदेश सचिव जयंत डेहणकर यांच्या शिष्टमंडळाने बडनेरा पोलीस ठाण्यात केली आहे। संजय राऊत यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या मातीत दफन करण्याची दिलेली धमकी ही प्रक्षोभक, बेजबाबदार सामाजिक तेढ निर्माण करणारी आहे। शिवाय मोदी आणि औरंगजेबच्या गुजरातमधील जन्मस्थानांवर आधारित ऐतिहासिक समांतरे काढण्याचा संजय राऊत यांचा प्रयत्न दिशाभूल करणारा आणि फूट पाडणारा आहे। त्यामुळे संजय राऊतांवर योग्य ती कारवाई करण्याची विनंती पोलिसांकडे करण्यात आली आहे। मतांसाठी लांगुल चालन करण्याची ज्यांना सवय पडली आणि औरंगजेबाच्या कबरीवर फुलं चढवणाऱ्यांसोबत ज्यांनी हातमिळवणी केलेली आहे, ज्यांना डास चावल्यावर खाजवण्याची ताकद ज्यांच्यामध्ये नाही, ते आता जीवे मारण्याची भाषा बोलत आहेत। संजय राजाराम राऊत आणि त्यांचे करता धरता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची अत्यंत नीच प्रवृत्ती आणि अत्यंत खालच्या दर्जाची कोती मानसिकता शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला आणि स्मृतीला लांछन लावण्याचा प्रकार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी सध्या चालवलेला आहे। संजय राऊत यांनी नरेंद्र मोदीजींना, पंतप्रधानांना जीवे मारण्याची भाषा, गाडून टाकण्याची भाषा आज केलेली आहे। याचा आम्ही तीव्र निषेध करतो। संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठेही त्यांच्या भाषेत पाहिजे तसं निपटून घ्यायला तयार आहे, पण आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडवणारे लोक नाहीत, म्हणून आम्ही आज इथे बडनेरा पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केलेली आहे। मोदीजींचा त्यांनी अपमान केला, पंतप्रधानांचा अपमान केला आणि पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी दिली, म्हणून त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही बडनेरा पोलिसांकडे केलेली आहे।